हॅलो, नमस्कार, सुस्वागतम माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. खूप दिवसांपासून बाईक शांत राहिलेली, म्हणून विचार केला मुंबई बाहेर एक शॉर्ट ट्रिप मारून येऊया. म्हणून आम्ही निघालो एका छोट्याशा ब्रेकफास्ट राईडला. इंस्टाग्रामवर खूप ट्रेंड होत होता हा कॅफे. इंटरेस्टिंग वाटला आणि कर्जतमध्येच असल्यामुळे आम्ही लगेच निघालो. हा आहे एनडी स्टुडिओ आणि ह्याच्या जस्ट पुढेच रोड साईडला आहे हा कॅफे रूट्स. ॲक्च्युली ह्याला आर्ट कॅफे रूट्स असं म्हणतात. ह्याला आर्ट कॅफे का म्हणतात ते पाहूया. ते रुपाली आणि गौतम पातोळे ह्या कलाकार जोडीने खूप विचारपूर्वक जुन्या गोष्टींचं संगोपन केलं आहे. ते पारंपरिक कलेबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा आणि स्थानिक कारागीर आणि ग्रामीण महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहेत. डिजिटल युगात प्रवेश करायच्या आधीच्या आठवणींचा साठा पाहायला मिळेल इथे. तांब्याची भांडी, पुस्तकं, रेडिओ आणि बॅकग्राऊंडला असलेली ती कच्ची भिंत जुन्या घरांची आठवण करून देते. आजीची कॉटनची नऊवारी साडी सिलिंगला लावण्यात आली होती. ही आयडिया मला खूप आवडली. ॲक्च्युली टेक्निकली जेव्हा कॉटन आपण सिलिंगला लावतो ना, हीट ॲब्झॉर्ब करू शकते. जर आतमध्ये शिरताच जराही गरम वाटत नाही. आणि जागोजागी चारोळ्या लिहून कॅफेला सजवले आहे. इथे सिलाई मशीनचा बेस वापरून डायनिंग टेबल बनवण्यात आले होते. झाडाच्या खोडामध्ये कोरलेले हे चेहरे खूप आकर्षित करतात. इथून बाहेर पडताच ओपन कॅफेची ही सोय खूप सुंदर पद्धतीने केली आहे. सूर्यप्रकाशात हे अजूनच सुंदर दिसतं कॅफे. आमच्याकडे माऊ आहे. आमच्याकडे बुबूच आहे. आमच्याकडे माऊ आहे जे बुबू सारखे वागतात. चाव 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 लाडू लाडू कर त्याला. लाडात आलाय तो, लाडात आलाय, लाडात आलाय तो. काय मेन्यू? हे ऑर्गॅनिक पोहा काय असतं मला नाही माहिती. आपण कोणता पोहा खातो? आपण वाड्याचा खातो. मला मोदक पाहिजे. मिळतील का आज पण? हे आहे मेन्यू कार्ड. खूप रिझनेबल रेट वाटतात. टेस्ट बघूया कशी आहे ते. रिव्ह्यूज तर चांगले होते म्हणून आम्ही आलो. खूप सुंदर आहे जागा. मग ऑर्डर प्लेस करून बाकीचा कॅफे एक्सप्लोर करायला लागलो. गावची आठवण झाली. गावी याच्यात पाणी तापवतात अंघोळीचं. बंब म्हणतात. जुन्या मूर्त्या, आर्टिफॅक्टचा कलेक्शन बघायला मिळेल इथे. मग आमची पहिली ऑर्डर आली. थालीपीठ, लोणी आणि ठेचा. हा हा,
इतकं चविष्ट होतं ना की आम्ही हावऱ्यासारखं खाल्लं आणि परत कॅफे एक्सप्लोर करायला लागलो. मला हा डिवायडर जाम आवडला. नेक्स्ट ऑर्डर प्लेस करून आम्ही कॅफेच्या मागच्या बाजूला गेलो, जिथे आम्ही बाईक पार्क केली होती. ही आहे कॅफेची बॅक एंट्री. इथे ना पार्किंगसाठी भरपूर जागा आहे, त्यामुळे तुम्ही बिंदास येऊ शकता आपली गाडी घेऊन. तिथली सिटिंग ना खूप इंटरेस्टिंग होती. फिशिंग बोटचा वापर करून डायनिंग टेबल बनवण्यात आला होता. हा स्पॉट मला खूप आवडला, म्हणून इथेच बसून बाकीचा वेळ घालवायचं ठरवलं. ऊन वाढल्यामुळे गरम व्हायला लागलं होतं, म्हणून आम्ही कोकम आणि आवळा सरबत मागवलं. ऑसम क्वालिटी फूड आहे, हायली रेकमेंडेड. आणि त्यासोबत अळूवडीचं कॉम्बिनेशन तर अफलातून होतं. कसं आहे? चटणीत मीठ नाही. हे बापरे, माझ्यासाठी ठेव. दुसरी ऑर्डर कर. नाही हट. छान आहे. यम्मी. आणि असं बरंच काही खाल्लं आणि बॅक साईडलाच हिंडायला गेलो. रोड साईडला असूनही या कॅफेमध्ये शांतता आहे. मोस्टली बायकर्स येतात इथे ब्रेकफास्टसाठी, कारण कॅफे असल्यामुळे इथे मेन कोर्स नाहीये, ओन्ली स्नॅक्स आणि सॉफ्ट ड्रिंक. ही जागा अजून डेव्हलप होत आहे, पण खूप छान मेंटेन ठेवली आहे यार. आणि या कॅफेमध्ये खूप सेलिब्रिटीजही येऊन गेले आहेत. प्लस अपना बिडू जॅकी श्रॉफही सपोर्ट करतो. या कॅफेच्या बाजूलाच ह्यांचा आर्ट स्टुडिओ आहे. इन शॉर्ट पेंटिंग आणि आर्टिफॅक्टचा कलेक्शन आहे. ह्यांचा स्टुडिओ पण आहे. वाव. हे बघून आम्ही घरी जायला निघालो. कोणी ब्रेकफास्ट राईडसाठी प्लॅन करत असाल तर ही जागा बेस्ट आहे. ओके बाय, भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हा.